एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण पोलीस भरती PYQ अभ्यास करत आहोत. आपला विषय चालू आहे भारतीय संविधान. आजचा टॉपिक आहे मूलभूत हक्क. महत्त्वाचा टॉपिक आहे. सर्वात जास्तीत जास्त प्रश्न या टॉपिकवरती वारंवार विचारले जातात. प्रश्न क्रमांक 1. मूलभूत हक्कावर गदा आल्यास कुठे दाद मागता येते? दिवाणी न्यायालय यामध्ये येत नाही, फक्त उच्च न्यायालय यात येत नाही, किंवा फौजदारी न्यायालय यात येत नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयामध्ये आपल्याला मूलभूत हक्कावर गदा आल्यास दाद मागता येते. सर्वोच्च न्यायालय कलम 32 ध्यानात ठेवायचं, उच्च न्यायालय कलम 226. या दोन कलमांतर्गत 32 सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय 226 अंतर्गत आपण दाद मागू शकतो. त्यानंतर दुसरा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत डॅश डॅश ना संरक्षण दिले आहे? 2024चा प्रश्न. मार्गदर्शक तत्त्वे यात येत नाही कारण ते न्यायप्रविष्ट नाहीत. ते सरकारला काहीतरी करा असे सांगतात. राजकीय पक्षाचा इथे संबंध नाही. कामाचा हक्क येथे येत नाही. ते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्कांना संरक्षण दिले आहे, म्हणून याच्यावरती गदा सरकारतर्फे आणल्या जाऊ शकत नाही. जर तसं होत असेल तर सर्वोच्च न्यायालय त्यांना घटनाबाह्य ठरवून आपल्या हक्कांचं संरक्षण करते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. मूलभूत हक्क. प्रश्न क्रमांक 3. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही? आपल्याला कोणता खालीलपैकी मूलभूत हक्क नाही ते ओळखायचं आहे. तर कलम 21 मूलभूत हक्क आहे. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा उल्लेख कलम 21 मध्ये येतो, म्हणून हे उत्तर होत नाही. कलम 15 मूलभूत हक्क आहे. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान आधारे भेदभाव करता येत नाही असा त्यात उल्लेख आहे. अनुच्छेद 35 देखील मूलभूत हक्क आहे. मूलभूत हक्कासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे असं कलम 35 मध्ये उल्लेख आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कलम 40. कलम 40 मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत असा उल्लेख आहे, म्हणजे पंचायतीचे संघटन जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आपल्या त्यामध्ये उल्लेख आहे. हे भाग 4 मध्ये येतं अनुच्छेद 40, म्हणून 40 हे मूलभूत हक्काचं कलम नाही. पुढे प्रश्न क्रमांक 4. आता इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे कारण हा एक मल्टी स्टेटमेंट प्रश्न आहे. तर आपल्याला बरोबर काय आहे हे शोधायचं आहे. तर ऑप्शन ए, दंडात्मक कोठडीच्या बाबतीत अटक केलेल्या व्यक्तीला अटकेच्या आधारे माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. तर हो, हे विधान 100% बरोबर आहे. आपल्याला अटक व स्थानबद्धता कलम 22 अंतर्गत साधारण अटकेसंदर्भात जर अटक केली असेल तर आपल्याला त्याचं कारण समजण्याचा अधिकार आपल्याला आहे. तर हा ऑप्शन ए पूर्णपणे बरोबर आहे. ऑप्शन बी, प्रतिबंधात्मक अटकेपासून संरक्षण केवळ, इथे थोडंसं लक्ष द्यायचं आहे शब्दांकडे, केवळ नागरिकांना उपलब्ध आहे, परदेशी लोकांना नाही. तर हा पर्याय चुकीचा आहे. ऑप्शन बी चुकीचा का आहे? कारण फक्त 15, 16, 19, 29 व 30 हे 5च मूलभूत अधिकार असे आहेत जे केवळ फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत. या 5 मूलभूत अधिकाराच्या व्यतिरिक्त इतर मूलभूत हक्क हे अटी व शर्तीच्या अधीन राहून नागरिक व परदेशी नागरिक या दोन्हींना पण लागू होतात. हे 5 पाठ करून ठेवायचे. 15, 16, 19, 29 हे 5 मूलभूत हक्क फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक पर्याय दुसरा चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय तिसरा सी, प्रतिबंधात्मक अटकाव कायद्यानुसार. तर इथे पुन्हा शब्द ध्यानात ठेवायचा आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत, असे जेव्हा एक्स्ट्रीम शब्द येतात तेव्हा व्यवस्थित वाचायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत 3 महिन्यापेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवता येत नाही. तर इथे कोणत्याही परिस्थितीत 3 महिन्यापेक्षा जास्त ताब्यात ठेवता येत नाही हे चुकीचं आहे. जास्तीत जास्त 3 महिने ठेवता येते प्रतिबंधात्मक अटके संदर्भामध्ये, परंतु जर 3 महिन्यापेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक ते अटकेच्या संदर्भात अटक ठेवायची असेल 3 महिन्यापेक्षा जास्त, तर तेथे सल्लागार मंडळ स्थापलं जातं व सल्लागार मंडळाने जर सल्ला दिला की या व्यक्तीला 3 महिन्यापेक्षा पुढे अजून ठेवा, तर त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला तसं 3 महिन्यापेक्षा जास्त काळ अटकेत ठेवता येतं. म्हणून हे ऑप्शन सी चुकीचं आहे. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक कोठडीत किती कालावधीसाठी अटक केली जाऊ शकते हे ठरवण्याचा अधिकार राज्य विधानसभेला आहे. हे चुकीचं आहे. मूलभूत हक्कासंदर्भामध्ये जास्तीत जास्त अधिकार हे संसदेलाच आहेत. संसद कायदा करू शकते, राज्य विधिमंडळ कायदा करू शकत नाही व संसदेने कायदा देखील केला होता. आणि
म्हणून राज्य विधिमंडळाला तो अधिकार नाही, हे इथे ध्यानात ठेवायचं आहे. 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार 3 महिन्यावरून 2 महिने कमी देखील केला होता. तो कायदा फक्त घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे, म्हणून ऑप्शन डी देखील चुकीचा आहे. म्हणून आपण जर खाली पर्याय बघितले, पर्याय आपण बघितलं फक्त आणि फक्त ए बरोबर आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ए, बी व सी चुकीचे आहेत, सी व डी चुकीचे आहे, ए बी सी येत नाही, चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, नागरिकांचे मूलभूत हक्काचे संरक्षण करण्यासाठी न्यायालय खालील आदेश देऊ शकते. आता इथे कलम मी मागेच म्हटलं कलम 32 सर्वोच्च न्यायालय, कलम 226 उच्च न्यायालय, हे कलम तोंडपाठच पाहिजे. या कलमांतर्गत न्यायालय परमादेश देऊ शकते, अधिकार पृच्छा काढू शकते व उत्प्रेषण पण काढू शकते. म्हणून प्रश्न क्रमांक 5चे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण 5 प्रकारचे प्राधिलेख या 2 कलमांतर्गत न्यायालय काढू शकते. त्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण येतं, परमादेश येतं, प्रतिषेध येतं, उत्प्रेषण आणि अधिकार पृच्छा असे 5 प्रकारचे प्राधिलेख या 2 कलमांतर्गत येतात, हे ध्यानात पाहिजे. आता पुढे प्रश्न क्रमांक 6, राईट टू प्रायव्हसी म्हणजेच खाजगीपणाचा हक्क हा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे, हे कोणत्या खटल्यात स्पष्ट केले आहे? तर खडकसिंग येते नाही, गोलकनाथ येत नाही, विशाखा गाईडलाईन्स येत नाहीत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार 2017-18 हा खटला होता. तर या पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये आपल्याला खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून प्रदान करण्यात आला आहे न्यायालयातर्फे, आणि हा खाजगीपणाचा हक्क कलम 21 अंतर्गत येतो, हे पाठ पाहिजे आपल्याला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता कोणत्या अनुच्छेदामध्ये अंतर्भूत आहे? तर येथे 5 हे कलम प्रारंभीच्या नागरिकत्वासंदर्भात आहे, म्हणून हे चुकीचं आहे. 7 हे कलम भारतीय व्यक्ती पाकिस्तानात गेले परंतु नंतर ते भारतात परत आले, तर नागरिकत्वासंदर्भामध्ये आहे, म्हणून ते चुकीचं आहे. येथे 14 पर्याय क्रमांक 3, 14 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. का? कारण कलम 14 मध्ये इक्वालिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ असं तरतूद आहे, म्हणजेच कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण असा उल्लेख कलम 14 मध्ये आहे. कलम 22 अटक व स्थान पद्धती संदर्भामध्ये आहे, म्हणून कलम 22 पिण्याचं उत्तर येत नाही. म्हणून 7 या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कलम 14 मध्ये असा उल्लेख आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, भारतीय संविधानातील कोणत्या भागामध्ये मूलभूत हक्कांचा अंतर्भाव आहे? तर भाग 1 आपल्याला भारताचे राज्यक्षेत्र व संघराज्य या संदर्भात आहे, म्हणून पर्याय 1 चुकीचा आहे. पर्याय 2 भाग 2, तर भाग 2 नागरिकत्वासंदर्भामध्ये आहे, म्हणून हे पर्याय 2 येत नाही. तर भाग 3 इथे 12 ते 35 आपले मूलभूत हक्क आहेत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहेत. आणि 4 मध्ये येत नाही, कारण 4 मध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आहे, म्हणून 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भाग 3 मध्ये मूलभूत हक्काचा समावेश आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्षे वयाखालील बालकास कारखाने खाणीत काम करण्यास प्रतिबंध केला आहे? तर येथे 14 वर्ष खालील बालकांना कारखाने व खाणीत काम करण्यास प्रतिबंध केलेला आहे कलम 24 नुसार, हे ध्यानात ठेवायचं आहे. 18, 16 किंवा 12 येथे उत्तर येत नाही. हे 14 वर्षाखालील बालकांसाठी 24 कलमांतर्गत तरतूद आहे, ध्यानात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थान, ते हे शब्द पाठ पाहिजे आपल्याला, यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, हे तत्व कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे? तर कलम 15 यासाठी आपल्याला पाठ पाहिजे. कलम 15 म्हणते धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारे नागरिक किंवा राज्य म्हणजे सरकार हे नागरिकांप्रती किंवा नागरिकांप्रती भेदभाव करता येणार नाही, असा याचा स्पष्ट उल्लेख कलम 15 मध्ये आहे, म्हणून 10 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 15. आता याच ठिकाणी हे ध्यानात ठेवायचे की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान येथे अजून एक शब्द जर असता निवासस्थान, जर हा निवासस्थान या धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान व निवासस्थान असं असतं तर आपलं उत्तर इथे 16 आलं असतं, परंतु इथे निवासस्थानाचा उल्लेख नाही. या धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थानाच्या सोबत निवासस्थान येत नाही, म्हणून आपला इथे पर्याय 3 चुकीचा आहे. आपण 14 बघितलं, कायद्यापुढे समानता, कायद्याचे समान संरक्षण आहे, म्हणून याचं उत्तर येत नाही. आणि 17 हे कलम अस्पृश्यता निर्मूलनासंदर्भामध्ये येतं, म्हणून याचं 4 उत्तर येत नाही, हे ध्यानात ठेवायचं आहे. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान एवढंच असेल तर कलम 15 उत्तर येतं, व धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान व निवासस्थान असं असेल तर त्याचं उत्तर 16 येतं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही हे शोधायचं आपल्याला? तर रोजगाराचा अधिकार मानवी हक्कात येतो, म्हणून हे उत्तर होऊ शकत नाही. तर माहितीचा अधिकार
हे आपल्याला कलम 19 अंतर्गत येते, हे पाठ पाहिजे. राईट टू इन्फॉर्मेशन आपल्याला कलम 19(1) अंतर्गत भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रमुख तरतुदी अंतर्गत हे माहितीचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. म्हणून माहितीचा अधिकार आपल्याला मूलभूत हक्क आपण म्हणू शकतो. म्हणून माहितीचा अधिकार हा मानवी हक्कामध्ये येत नाही. आपल्याला शोधायचे आहे मानवी हक्कात कोणता खालीलपैकी हक्काचा समावेश होत नाही. तर माहितीच्या अधिकाराचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही, त्याचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे रोजगाराचा अधिकार, बालकांचे अधिकार, समान कामासाठी समान वेतन हे एक प्रकारचे मानवी हक्क, ह्युमन राईट्स आपण संबोधतो यांना. चला पुढे प्रश्न क्रमांक 12. इथे आता लॅटिन शब्दामध्ये तुम्हाला कलम 32 आणि कलम 226 मधील प्राधिलेखांचा उल्लेख आहे. म्हणून मराठी सोबतच लॅटिन शब्द देखील पाठ आपले असले पाहिजे. रिट ऑफ मॅन्डामस म्हणजे ज्यालाच आपण म्हणतो मराठीत परमादेश. मागे आपल्याला हे शब्द आलेला आहे परमादेश, तर यालाच रिट ऑफ मॅन्डामस म्हणतात. हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहेत? तर आपल्याला माहिती आहे संपत्तीचा हक्क आपला मूलभूत हक्क होता, तो 44व्या घटनादुरुस्तीने रद्द झाला, म्हणून हे उत्तर येत नाही. स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला कलम 19 ते 22 मध्ये हे याच प्रश्नाचं उत्तर येत नाही. धर्मस्वातंत्र्याचा उल्लेख आपल्याला कलम 25 ते 28 मध्ये येतो, म्हणून ह्या प्रश्नाचं हे उत्तर येत नाही. तर रिट ऑफ मॅन्डामस हा एक प्रकारचा प्राधिलेख आहे, जो कलम मागे पण मी म्हटलं कलम 32 हे सर्वोच्च न्यायालय व कलम 226 हे उच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये हे प्राधिलेख न्यायालय काढू शकतात. म्हणून हा आपला कलम 32 अंतर्गत घटनात्मक दाद मागण्याचा हक्क, कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज, राईट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज ज्याला म्हणतात, त्यालाच मराठीत आपण म्हणतो घटनात्मक दाद मागण्याचा हक्क, हा कलम 32 अंतर्गत आपल्याला प्राप्त आहे, तो आपला मूलभूत हक्क आहे. म्हणून इथे हे माहिती पाहिजे. आणि कलम 32लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इट इज द हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे काय, तर हा कलम 32 म्हणजे घटनेचा हृदय आणि घटनेचा जीव आहे, घटनेचा आत्मा आहे. म्हणून जर कलम 32 घटनेमध्ये नसेल तर या घटनेला काही अर्थ उरत नाही, असा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलम 32चा केला आहे. म्हणून हे आपल्याला पाठच असलं पाहिजे. पुढचा प्रश्न पुन्हा रिपीट प्रश्न तसाच आहे. प्रश्न 13. रिट ऑफ हिबियस कॉर्पस व रिट ऑफ मॅन्डामस. वरच आपण या प्रश्नाचा व्यवस्थित अभ्यास केला आहे, तर इथे दुसरा शब्द ॲड झाला आपल्याला रिट ऑफ हेबियस कॉर्पस व रिट ऑफ मॅन्डामस कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहेत वरच्या. तर आता संपत्तीचा हक्क आपण वर बघितला हा नाही, धर्मस्वातंत्र्याचा हक्क नाही किंवा वारसा हक्क नाही. तर हा प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. का? कारण आपल्याला कलम 32 अंतर्गत हा घटनात्मक दाद मागण्याचा हक्क आहे. म्हणून या 13 प्रश्नाचं उत्तर जे काय आपल्याला हवं होतं यामध्ये इथे नमूद नाही, म्हणून यापैकी नाही हे उत्तर आपल्याला निवडायचं आहे. तर हेबियस कॉर्पस म्हणजे काय, तर बंदी प्रत्यक्षीकरण. तर बेकायदेशीर अटकेपासून हेबियस कॉर्पस अंतर्गत आपल्याला संरक्षण प्राप्त आहे. जर बेकायदेशीर अटक कोणी केली आपली तर आपण या हेबियस कॉर्पस अंतर्गत न्यायालयात दाद मागू शकतो. तर यासाठी तो जय भीम पिक्चर एक चांगलं उदाहरण आहे. आपण पाहून या हेबियस कॉर्पसचा अर्थ स्पष्टपणे त्या पिक्चरमध्ये आपण समजू शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 13, या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर इथे समानतेचा अधिकार आपल्याला येत नाही, कारण हा कलम 14 ते 18 पर्यंत आहे. इथे पिळवणुकीचा अधिकार येत नाही, कारण हे आपल्याला 23 ते 24 दरम्यान आहे, शोषणाविरुद्धचा हक्क. इथे संघटना तयार करणे हा आपला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कलम 19 अंतर्गत आपल्याला 6 प्रकारचे मूलभूत हक्क प्राप्त होतात. तर त्यामध्ये एक आहे संघटना तयार करणे. म्हणून आपल्याला संघटना तयार करणे हा मूलभूत स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. म्हणून 14 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यापैकी हे उत्तर येत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15. तर घटनेच्या कलम 19(1) या कलमान्वये मान्य केलेल्या नागरिकांच्या अधिकारावर खालील कारणांमुळे खाजगी बंधने येऊ शकतात. म्हणजे मूलभूत हक्क आपल्याला काही अटी आहेत, काही बंधनं आहेत, ते पूर्णतः अमर्यादित आपल्याला मूलभूत हक्क प्राप्त होत नाहीत. म्हणून काही कारणास्तव त्यावरती बंधने येऊ शकतात. तर कलम 19(1) अंतर्गत आपल्याला देशाचे सार्वभौमत्व किंवा अखंडत्व या आधारे बंधने येऊ शकते. इथे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इथे देशाची एकता येत नाही, देशाची अखंडतेचा आपल्याला इथे उल्लेख आहे. इथे प्रांताची सुरक्षितता येत नाही किंवा सर्वसाधारण जनतेचा उल्लेख नाही, तर सार्वजनिक सुव्यवस्थेचा उल्लेख आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16. भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्काचे पालक असतात? तर आपल्याला माहीत आहे कायदे मंडळ आहे, त्यालाच आपण संसद म्हणतो, किंवा दुसरं आपलं कार्यकारी मंडळ आहे, त्यामध्ये आपले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, भारताचे महान्यायवादी यांचा उल्लेख येतो. आणि तिसरा आधारस्तंभ आपल्या लोकशाही संसदीय व्यवस्थेचा आहे, तो आहे न्यायमंडळ. तर कायदे मंडळ कायदे बनवतं, कार्यकारी मंडळ कायदे मंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करतं व न्यायमंडळ कायदे मंडळाने केलेल्या कायद्यांचं तपासणी करतं की ते घटनेच्या अनुसंगत आहेत की नाही हे तपासण्याचं काम न्यायमंडळ करतं. व त्याचबरोबर आपल्या हक्कांचं संरक्षण देखील न्यायमंडळ करतं. म्हणून आपल्या मूलभूत हक्कांचे पालक हे सर्वोच्च न्यायालयाला म्हटलं जाते, हे इथे पाठ असलं पाहिजे.
नंतर प्रश्न क्रमांक पुढचा आपला प्रश्न क्रमांक 17. तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आले आहेत? तर आपण बघितलं अगोदर भाग 3 कलम 12 ते 35. भाग 3 हे भाग 3 मध्ये आहे. कलम 12 ते 35 आपले मूलभूत हक्क आहेत. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 2 कलम 12 ते 35. कलम 36 ते 51 हे आपले मार्गदर्शक तत्व आहेत, म्हणून याचे उत्तर हे 1 येत नाही. कलम 51 क मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे, तर म्हणून पर्याय क्रमांक 3 येत नाही. कलम 5 ते 11 आपल्याला नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये तरतुदीशी संबंधित आहे, म्हणून पर्याय 4 येथे येत नाही. तर मूलभूत हक्क आपले भाग 3 कलम 12 ते 35 दरम्यान येतात, हे पाठ पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. मूलभूत हक्काखालील पैकी कोणत्या कायद्यान्वये थांबविण्यात आले? तर म्हणजे खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क थांबविण्यात आला असा याचा प्रश्नाचा अर्थ आहे. तर त्यामध्ये आपण पाहतो सुरुवातीला आपल्याला 7 प्रकारचे मूलभूत हक्क होते, पण त्या 7 प्रकारच्या मूलभूत हक्कामध्ये आपल्याला संपत्तीचा विल्हेवाट लावणे किंवा संपत्ती धारण करण्याचा एक मूलभूत हक्क होता, राईट टू प्रॉपर्टी ज्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. तर तो राईट टू प्रॉपर्टी, हा राईट टू प्रॉपर्टीचा हक्क आपला 44वी घटना दुरुस्ती 1978 साली काय झाला, रद्द झाला. व हा आता राईट टू प्रॉपर्टी हा आता आपला मूलभूत हक्क नाही, तो कायदेशीर हक्क आहे. कलम 300A मध्ये टाकला आपण, म्हणजे भाग 3 मधून काढून कलम 300A मध्ये आपण टाकलं आणि त्याला मूलभूत हक्क नाही असं म्हटलं गेलं ह्या घटनादुरुस्तीनुसार, 44व्या घटनादुरुस्तीनुसार. म्हणून आपल्या मूलभूत हक्कापैकी राईट टू प्रॉपर्टीचा हक्क आपला रद्द झालेला आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच आपल्याला कलम 19 अंतर्गत प्राप्त आहे. अजून देखील राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज कलम 32 मागेच आपण बघितलं, तेही आपल्याला सध्या प्राप्त आहे. राईट टू इक्वालिटी आपल्याला कलम 14 ते 18 मध्ये प्राप्त होतो, समानतेचा हक्क. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलममध्ये केला आहे. तर मूलभूत स्वातंत्र्याचा आपल्याला इथे उल्लेख आहे. तर कलम 14 ते 18 हे समानतेचा हक्क येतो, म्हणून हा येत नाही. कलम 16 आपल्याला हे समानतेच्या हक्कासंदर्भामध्येच येतं 14 ते 18 दरम्यान. तर कलम 19 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कलम 19 अंतर्गत आपल्याला मूलभूत स्वातंत्र्याचा उल्लेख आहे, म्हणून या 19 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 19. हे 51 कलम येत नाही, ते मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भामधलं कलम आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर आहे? तर अगोदर काय प्रश्न होता की आपल्या हक्कांचे पालकत्व कोणास म्हणतो आपण, कोणाची जबाबदारी आपल्या पालकत्व, हक्कांच्या पालकत्वाची जबाबदारी कोणाची असं होता. आणि इथे संरक्षणाची जबाबदारी, तर अर्थ एकच होतो. आपण मागेच बघितलं, कायदेमंडळ कायदे बनवतं आणि कार्यकारी मंडळ कायदेमंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करतं. आणि न्यायमंडळ ह्या कायदे केल्यानंतर ते कायदे घटनेच्या तरतुदीनुसार आहेत की नाही, तसं नसेल तर रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. व त्याचबरोबर आपल्याला प्राप्त हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी न्यायमंडळाची आहे. म्हणून 20 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथे राजकीय पक्षाचा काही संबंध नाही, कायदेमंडळ येत नाही किंवा कार्यकारी मंडळ येते उत्तर येत नाही. 20 या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 न्यायमंडळ. प्रश्न क्रमांक 21. मूलभूत हक्काशी संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते? तर कलम 1 मध्ये आपल्याला इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट म्हटलं. भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल, तो मूलभूत हक्क नाही आपला. तर कलम 13 हे आपला मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये आहे. कलम 13 काय म्हणतं की जे कायदे मूलभूत हक्काच्या विरुद्ध आहेत किंवा विसंगत जातात तसे कायदे रद्द करण्याचा अधिकार न्यायमंडळाला येते. म्हणून 13 हे कलम मूलभूत हक्काच्या संदर्भात आहे. आपल्याला तेच ओळखायचं होतं की मूलभूत हक्काशी संबंधित कलम खालीलपैकी कोणते. तर इथे पर्याय क्रमांक 2 कलम 13 हे मूलभूत हक्कासंदर्भात आहे. कलम 36 मार्गदर्शक तत्व आहेत, तर मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात आहे. कलम 36 मध्ये राज्याची व्याख्या देण्यात आलेली आहे. कलम 50 हे देखील आपलं मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भामधलं आहे, ते आपल्याला. म्हणून ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर 21 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 13. पुढे प्रश्न क्रमांक 22. भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे नागरिकांना भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे? तर आपल्याला मागे आपण याचा उल्लेख केला की भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला कलम 19 अंतर्गत आहे. स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला कलम 19 ते 22 दरम्यान येतो, व त्यामध्ये कलम 19 मध्ये आपल्याला 19(1) मध्ये आपल्याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश आहे. 13 आपण वरच बघितलं, हे येत नाही. 14 कायद्यापुढे समानता, कायद्याचे समान संरक्षण, म्हणून ते येत नाही. कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्या संदर्भात आहे, म्हणून ते पण येत नाही. इथे भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला कलम 19 अंतर्गत आहे, म्हणून 22 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23. भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आले आहे?
तर मूलभूत हक्क हे आणीबाणी काळात रद्द किंवा निलंबन करता येतात. हे तत्व आपण जर्मनीच्या त्यालाच वायमर संविधान असे देखील म्हणतात, जर्मनीच्या संविधानाला. तर हे आपण जर्मनीकडून स्वीकारलेलं तत्व आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. इथे जपान, अमेरिका किंवा फ्रान्स येत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. भारतीय राज्यघटनेच्या रिकाम्या जागा या अनुच्छेदांमध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. तर आपल्याला एकूण 6 प्रकारचे अधिकार आहेत. त्यातला एक धर्मस्वातंत्र्याचा अधिकाराचा एक प्रकार आहे. तर तो आपल्याला कलम 25 ते 28 दरम्यान नमूद आहे. म्हणून 24 या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कलम 25 ते 28 दरम्यान आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट आहे. कलम 14 ते 18 येत नाही, कारण येथे समानतेच्या अधिकाराचा उल्लेख येतो. कलम 29 ते 35 असं काही नाही. कलम 29 आणि 30 मध्ये आपल्याला भाषा, संस्कृती याचा अल्पसंख्याकांसंदर्भातला त्या हक्काचा उल्लेख आहे, म्हणून हे देखील येत नाही. आणि 23-24 आपल्याला शोषणाविरुद्धचा, पिळवणुकीविरुद्धचा हक्काचा समावेश आहे, म्हणून ते देखील येथे येत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला शासकीय सेवा व शिक्षण आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल केले? तर यामध्ये आपल्याला इथे आरक्षणासंदर्भात कलम म्हटलं की आपल्याला कलम 15 व कलम 16 आठवलं पाहिजे. कलम 16 मध्ये आपल्याला रोजगारात सरकारी नोकऱ्यासंदर्भातल्या आरक्षणाची तरतूद आहे व कलम 15 मध्ये आपल्याला शैक्षणिक आरक्षणाच्या संदर्भामध्ये तरतुदी आपल्याला पाहायला भेटतात. तर येथे शासकीय सेवा संदर्भ व शिक्षण संदर्भामध्ये 15(4) व 16(4) हे तर यापैकी आपल्याला आरक्षणासंदर्भामध्ये या तरतुदी आढळतात. तर इथे 16(4) या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला येतं. तर कलम 21 हे येत नाही, ते प्राथमिक शिक्षणासंदर्भात आहे कलम 21. कलम 51 हे येत नाही, ते आपल्याला मूलभूत कर्तव्यासंदर्भात आहे. कलम 45 हे येत नाही, ते कलम 45 मध्ये आपल्याला 6 वर्षाखालील बालकांचं संगोपन व शिक्षणाची तरतूद आहे, ते मार्गदर्शक तत्वामध्ये येतं. म्हणून 25 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 16(4) मध्ये आपल्याला शासकीय सेवा व शिक्षण आरक्षण देण्यासंदर्भात तरतुदी आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहेत? रिपीट प्रश्न आपण मागेच बघितलं. कलम 12 ते 35 दरम्यान मूलभूत हक्कांचा आपल्या संदर्भ येतो, म्हणून या 26 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कलम 51 मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. कलम 36 ते 51 आपल्याला मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे. कलम 5 ते 11 आपल्याला नागरिकत्व संदर्भामध्ये तरतुदी आहेत, म्हणून हे बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 27. भारतीय संविधानाच्या कलम 19(1) या कलमान्वये कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही? हे शब्द महत्त्वाचे असतात, म्हणून प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचला पाहिजे आपण. ते विशेषत्वाने समावेश नाही हे ओळखायचं आपल्याला. तर आपल्याला माहीत आहे भाषण व व्यक्ती स्वातंत्र्याचा विशेष उल्लेख आहे कलम 19(1) अंतर्गत. त्यानंतर आपल्याला भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा आपल्याला त्यामध्ये समावेश येतो. विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा देखील स्वातंत्र्याचा आपल्याला त्याच्यामध्ये उल्लेख आहे कलम 19 अंतर्गत. तर आपल्याला इथे मुद्रण स्वातंत्र्य हे आपल्याला या कलमांतर्गत स्पष्ट उल्लेख नाही, विशेषत्वाने उल्लेख नाही, म्हणून 27 या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला येतं पर्याय क्रमांक 2 मुद्रण स्वातंत्र्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? तर आपल्याला माहीत आहे भाग 3 हा मूलभूत हक्काशी संदर्भात आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 28चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भाग 1 कशा संदर्भात आहे? तर भारताचे राज्य किंवा त्याचे राज्यक्षेत्र या संदर्भात आहे. भाग 2 आपल्याला नागरिकत्वा संदर्भात आहे आणि भाग 3 मूलभूत हक्क आणि भाग 4 मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात आहे. त्यानंतर 29 प्रश्न. अल्पसंख्याक समूहाच्या हितसंबंधाचे संरक्षण हे संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर अल्पसंख्याक संबंधाचे हितसंबंध हे कलम 29 आणि 30 मध्ये येतात, म्हणून इथे या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 कलम 29. कलम 25 धर्मस्वातंत्र्य आहे, कलम 26 धर्मस्वातंत्र्य संदर्भात आहे आणि कलम 23 हे पिळवणुकीच्या अधिकारामध्ये येतं, म्हणून अल्पसंख्याक समूहाच्या हिताच्या संदर्भात पर्याय क्रमांक 4 कलम 29 येतो. त्यानंतर प्रश्न 30. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर हे पाठ पाहिजे आपल्याला. हा बेसिक स्ट्रक्चर सिद्धांत किंवा मूलभूत रचना सिद्धांत कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडला? तर हे इथे एक स्पष्ट पाठ पाहिजे. पर्याय क्रमांक 2 केशवानंद भारती खटला. याची तारीख पाठ करा 24 एप्रिल 1973. ही तारीख आपल्याला पाठच पाहिजे, यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर 24 एप्रिल 1973 या दिवशी केशवानंद भारती खटला, या खटल्यामध्ये मूलभूत रचना सिद्धांताचा सर्वप्रथम उल्लेख करण्यात आला. तर याचा अर्थ काय? तर तुम्ही घटनेमध्ये बदल करू शकता, परंतु मूलभूत ढाच्याला धक्का न लावता बदल करू शकता, असं या तत्वाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.
म्हणून 24 एप्रिल 1973 पाठ पाहिजे आणि म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. बाकी मिनर्वा मिल खटला येत नाही, मेनका गांधी येत नाही, गोपालन येत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31, शिक्षणाच्या हक्कासंदर्भात कोणती घटनादुरुस्ती आहे? याच्या 31 या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. तर 86वी घटनादुरुस्ती ही शिक्षणाच्या संदर्भात तरतूद करण्यात आली होती. या अंतर्गत काय केलं? 86व्या घटनादुरुस्ती अंतर्गत 21 हे कलम समाविष्ट केलं. त्यानंतर कलम 45 मध्ये थोडा बदल केला आणि 51 ए मध्ये 11वं मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलं. तर हे 3 बदल 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये करण्यात आली होती. या घटनादुरुस्तीने कलम 21 ए समाविष्ट झालं, कलम 45चा अर्थ थोडक्यात बदलला आणि कलम 51 ए मध्ये आपल्याला 11वं मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं. हे इथे ध्यानात ठेवायचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 32, भारतीय संविधानाची मूळ संरचना कोणत्याही परिस्थितीत बदलता येत नाही हे कोणत्या खटल्यात स्पष्ट केले? वर आपण प्रश्न क्रमांक 30 मध्ये याचा बद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली होती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केशवानंद भारती खटला 24 एप्रिल 1973चा. यामध्ये मूलभूत संरचनेची तत्व स्पष्ट करण्यात आले आणि कोणत्याही परिस्थितीत हे संविधानाची मूलभूत संरचना बदलता येत नाही असं सांगण्यात आलं होतं. पुट्टास्वामी आपण बघितला, हा खाजगीपणाचं स्वातंत्र्य आपल्याला मूलभूत हक्क म्हणून मिळालं कलम 21 अंतर्गत. हे विशाखा गाईडलाईन हे वेगळे आहेत आणि खडकसिंग खटला येथे संबंध नाही. म्हणून 32 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केशवानंद भारती खटला. तर अशा प्रकारे आपण मूलभूत हक्कावरील एकूण 32 प्रश्न आपण येथे बघितले आहेत. आपले यूट्यूब व टेलिग्राम चॅनल आहे SS गायकवाड या नावाचे. तर या आपल्या SS गायकवाड या नावाने टेलिग्राम व यूट्यूब चॅनलशी आपण जोडले जाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.